4 मध्ये नक्कीच त्याची जागा जमवेल आणि महत्वाचा सामना. या वेळेला फटका आपण पाहतोय केलाय पुल. या दुसऱ्याच बॉलवरती ठेवलाय पॉवरफुल चेंडू सीमा पार आलाय संकेतच्या बॅट मधून अगदी दर्जेदार षटकार. फटका खाली ठेवलाच नाही, जसा बॉल आला तशी बॅट आडवी फिरवली आणि अगदी मैदानाच्या बाहेर पाठवली. ही खासियत राहिली आहे संकेतची. पाहूया दुसरा बॉल, तिसरा. या वेळेला सरळ बॅटने वा वा काय फटका खेळलाय. स्ट्रेट हिट आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर चाललाय. लगातारचा संकेतचा ब्रँड दाखवणारा हा दुसरा षटकार. बॉल आपण पाहतोय नितीनजी शॉट होता. या ठिकाणी मला फटक्याची आठवण होते. चर्चा करूयात या बॉल नंतर. तिसरा बॉल व्हाईट बॉल आपण पाहतोय निकेश यांचा. अगदी उजव्या बाहेरचा बॉल होता. अगदी जो दुसरा षटकार नितीनजी आपण मारला होता ना, अशी मला विराट कोहलीची आठवण झाली. ज्या वेळेला 2024 वर्ल्ड कप मध्ये विराट कोहलीने जसं रॉफच्या विरोधात फटका खेळला होता, तसंच काहीसा फटका पाहायला मिळाला. पण नंतरचे हे 2 बॉल आपण पाहतोय. या बॉलला आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. पॉप्सी केले निकेशने. हो, हा संघर्ष पाहायला मिळेल आपल्याला या मॅच मध्ये. इथे कायची संधी. इथे काय पुन्हा एकदा आपण पाहतोय शैलेश बबलू बक्कम. आपण पाहतोय चेंडू हातातून निसटलाय. सध्याची कामगिरी काहीशी खराब राहिली आहे बबलू बक्कम यांची. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तेवढसा त्यांना चांगली कामगिरी जमली नव्हती. पण एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणून तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला एक चांगला झेल मिळाला असता, तो सुद्धा ड्रॉप केलेला आहे. इथे चेंडू हवेमध्ये आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक येतोय. कॅचचा बॉल बाहेर राहिलाय आणि 2 रन्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय सातत्याने चुकी घडते. प्रेम रॉयल्स या संघाच्या खेळाडूंकडून 2 लगातारचे झेल आले होते, पण गॅदर करता आले नाहीत. येस आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 16 धावसंख्या धावफलकावरती विदाऊट लॉस. संकेतची चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओल्ड इज गोल्ड काय संघ निवडला या संपूर्ण ओल्ड त्यांचे मार्ग जे आहेत संघमलक पहा ना. अगदी एका समवेत बसलेले आहेत. निलेशजी उभारे, अभिजितजी वाघमारे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरून सूत्र हलवत आहेत. तिथे बबलू सकपाल पाहायला मिळतील. समीरची पवार आहेत. अगदी अगदी एन्जॉय करतायत सामना ते, कारण की ओल्ड इज गोल्ड म्हणजे ही जुनी मैत्री आहे. अगदी असोसिएशनचा सीझन 1 पासून जी. कॅमेरामॅन थोडासा ओल्ड इज गोल्ड या संघाच्या दिशेने कॅमेरा फिरवा, कारण की हे क्षण टिपण्यासारखे आहेत. अगदी पाहतोय त्यांच्या समेत राहुलजी बक्कम यांची अनुपस्थिती आहे, पण ते लाईव्ह मॅच नक्कीच बघत असतील. आणि आपण पाहतोय हे सगळे खरे मित्र आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या सीझन पासून या संघ सर्वच जे शिलेदार आहेत हे मित्र आहेत ते एकत्रित आलेत आणि अजूनपर्यंत ही मैत्री टिकली आहे. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटने हे दिलंय क्रिकेटने, टेनिस क्रिकेटने, की आमची ही नाती आहेत ते रक्ताची नाही आहेत, पण जीवाभावाची नाती आमची जमलेली आहेत. आणि तेच ओल्ड इज गोल्ड. हे सगळे आमचे मित्र. अगदी आता एकच संघ त्याने स्वतःचा या ठिकाणी मैदानामध्ये दाखल केलाय आणि काय परफॉर्मन्स करतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटने काय दिलंय तर हे दिलंय मैत्री दिलंय. ही मैत्री आपल्याला पाहतोय अडचणीमध्ये आपल्याला मदत करते. टेनिस क्रिकेटमध्ये तेवढा पैसा नाही आहे, पण अगदी ही मित्रांची सहवास हा खूप लाभलेली आहे. आणि म्हणूनच या टेनिस क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण झालंय. वेगळी ख्याती या संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅट टू द क्रिकेट. हर्षद. यस, इथे बॅटची कडा आपण पाहतोय. ऋषी कोणती चुकी करणार नाहीये. अगदी महत्वाचा फलंदाज संकेत निंगावले जाईल मैदानाच्या बाहेर.
आणि हेच तर खरं अर्थाने क्रिकेटचा गेम आपल्याला पाहायला मिळतो की प्रत्येक मॅचमध्ये तो आपल्याला वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आणि ती स्ट्रॅटर्जी घेऊन प्रेम रॉयल्सचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता उतरलाय. ओ यावेळेला चांगला बॉल समोर टाकला होता. सरळ बॉलने फटका खेळायचा होता पण टप्पा पडल्यावरती आपण पाहतोय चेंडू अगदी चांगलं वळण घेतोय आणि खऱ्या अर्थानं येस हे 4 बॉल त्याने टाकलेत. अर्षद अर्षद वाघमारे काय गोलंदाजी करतोय. 4 बॉल मध्ये आपण पाहतोय 3 चेंडू डॉट आणि एक पहिल्या बॉल मध्ये विकेट. हा रिले संघाचा मार्को यान्सन आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. ओ यावेळेला पुन्हा एकदा लगातारचा 5वा डॉट. अर्षद आणि अर्षद या नावाचं बोलबाला मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या मॅच मध्ये. आपण पाहतोय प्रभावित करणारी गोलंदाजी. लगातारचा 5वा चेंडू निर्धाव आणि फक्त आता एकच बॉल राहिलाय. पाहूयात या EGPL 2026 चे पहिली मैदानावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की काय. ओ या वेळेला आपण पाहतोय कॅचची संधी आणि EGPL 2026 ची पहिली विकेट मेडन ओव्हर चालते. हर्षद वाघमारे मॅन फ्रॉम रिले. हा रिले संघाचा मार्को यान्सन हा आपल्या नावाचा दबदबा मात्र निर्माण करतोय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. लगातार आपण पाहतोय 6वा चेंडू निर्धाव आणि विकेट मेडन त्याच्या नावावरती आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेत असताना आपण पाहतोय अर्षद अर्षद अर्षद. गोलंदाज झालाय आणि हर्षदने मात्र पूर्णपणे मॅचचा अगदी चित्रच पालटलंय. मेडन विकेट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये या EGPL ची पहिली 26 ची. ओ इथे आल्या आल्या आपण पाहतोय शिवमच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय. हो सीमा पार आलाय षटकार. मैदानाच्या बाहेर आणि मग
कारभार स्वतःला ठेवलंय. त्यांना माहिती होतं पप्प्या सकपाळ कुठला फटका खेळणार आहे आणि महत्वाच्या ठिकाणी स्वतःला ठेवलंय आणि अगदी झेल सुद्धा पकडलाय. याला बोलतात कॅप्टन. आणि खऱ्या अर्थानं का कॅप्टन कुल आपण नेहमीच म्हणतो ना, याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश ओ यावेळी लगातारचा आपण पाहतोय 9वा चेंडू डॉट. हर्षद वाघमारे काय म्हणावं या गोलंदाजासाठी, किती बोलावं तेवढं कमी आहे, अपुरं आहे या गोलंदाजासाठी. अशी गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये तो करतोय. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी. एक टप्पा त्याने जो पकडलाय ना, तो टप्पा अगदी अगदी पाहतोय त्या टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी, तो वळणारा चेंडू, असंच काहीच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल, इथं विकेटची संधी पुन्हा एकदा. या वेळेला सुद्धा आपण पाहतोय विकेटचं पतन. आपण पाहतोय स्वतःच्या पारीमध्ये 4 विकेट एका 2 ओव्हरच्या मध्ये आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. आणि लगातारचा 10वा चेंडू हा डॉट येतोय त्याच्या 2 ओव्हर मध्ये. काय गोलंदाजी, बाप रे बाप, बोलावं तेवढं कमी. आपण पाहतोय अक्षरशः बांधून ठेवलंय समोरच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की आपण पाहतोय संकेत बाद झाल्याच्या नंतर एक फलंदाज आले आणि अक्षरशः आपण पाहतोय पाठीमागे गेले. कुठलंही उत्तर नाहीये या हर्षद वाघमारेच्या गोलंदाजीवरती. असा हर्षद गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय नक्कीच ना. पाहूयात पुढचा बॉल. ओ या वेळेला कॅच संधी. या वेळेला कॅच ड्रॉप झाले. या सीझनचा पहिला फायफर आपण हर्षदच्या नावावर भेटला असता, पण आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाले. पुन्हा एकदा यष्टीरक्षक बदलला, पण सिच्युएशन तीच आहे. कारण की आपण पाहतोय सध्याच्या कडीला फायफर कंप्लीट झाला असता आणि लगातारचा 11वा बॉल या ठिकाणी डॉट आहे. जर या ठिकाणी हा बॉल डॉट केला किंवा विकेट आली तर आपण पाहतोय हर्षद एक रेकॉर्ड करेल संपूर्ण या EGPL मध्ये. या वेळेला आपण पाहतोय लगातारचा हा 12वा चेंडू डॉट आणि हर्षद वाघमारे मॅन फ्रॉम रिले EGPL मध्ये इतिहास नोंदवताना हा दिवस इतिहासात नोंदला जाईल. कारण की या मॅच मध्ये आपण पाहतोय लगातारचे 12 चेंडू डॉट आणि त्या 12 चेंडू मध्ये 4 फलंदाजांना माघारी परतवलाय असा रिले गावचा हर्षद वाघमारे. मार्को यान्सन, जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी होऊ द्यात. काय गोलंदाजी करतोय.
जिथे आपण पाहतोय EGPLचा रणसंग्राम आणि याच्यानंतर होणारी नेक्स्ट मॅच ती म्हणजे आपण पाहतोय एका बाजूला संघ असेल श्री काळभैरव लहाने सुरव आणि दुसरा संघ आपण पाहतोय KCC उमरले. या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस का बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू सो मच. नितीन शिंदे टॉससाठी यायचं आहे. आपल्या हस्ते टॉस आहे. या धन्यवाद सूरज सर. आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असणारा सामना प्रेम रॉयल्स विपक्ष ओल्ड इज गोल्ड. प्रेम रॉयल्सचा प्रमोद वाघमारे यांनी मैदानामध्ये अनोखा विक्रम केला. EGPL 2026 आजच्या दिवशी त्यांनी 12 चेंडू टाकले. 12 चेंडूमध्ये 0 धावा आणि 4 विकेट. हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. प्रेम रॉयल्सचे संघ मालक अमित सारंगे त्यांना कॅश प्राईज दिलेली आहे. सेकंड इनिंगचा खेळ बघूया. या ठिकाणी टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. हा पहिला चेंडू आकाशात 3-3 क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी सनीला पहिलं जीवदान. मागच्या मॅच मध्ये 2 वेळ जीवदान मिळालं होतं. आता पहिल्या चेंडूवरती शिवम सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फसवा चेंडू टाकला होता आणि फसवा चेंडूवरती हवेत झेल होता. 3-3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे पळत होते, परंतु हातात चेंडू आल्यानंतर सुद्धा तो चेंडू एक सोपा झेल सोडण्यात आला. सलामीची जोडी मैदानात मॅडीच्या बॅटमधून आलेला हा 1 बाउन्स चौकार. डीजे
ती चेंडू आणि 43 धावांचं लक्ष आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅडीची बॅट या ठिकाणी बोलते. पुन्हा एकदा हवेत मारून चेंडू बघूया कॅच होतोय काय, परंतु दोन षटकाच्या मध्ये चेंडू विसावतोय, लँड होतोय जमिनीवरती आणि या दरम्यान मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आणि एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. या एक धावेने प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. आतापर्यंत 4 चेंडू झाले, त्या 4 चेंडूमध्ये 12 धावा. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्र डोक्यावर मारला चेंडू मात्र 1 2 3 4 बाउन्स होत जातोय. चेंडू सीमा पार चौकार. डीजे प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 19. चेंडू आणि 43 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 19. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जमेची बाजू प्रेम रॉयलची अशी आहे की त्यांचा अजून सलामीची जोडी मैदानात आहे. थोडीशी कंजूशी गोलंदाजी करावी लागेल ओल्ड इज गोल्ड संघाला, कारण जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आपल्याला कंजूशी गोलंदाजी ही करावीच लागेल. गोलंदाजी धुरा वाहतोय तो आता पप्या सकपाळ. मैदानावरती जेव्हा लेफ्ट अँड राईट बॅटर असतात त्यावेळी मात्र थोडीशी क्षेत्ररक्षामध्ये फार वेळ आपल्याला बदल करावा लागतो. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुणालाच चेंडू अडवता आला आणि चेंडूने मात्र आपली कामगिरी चोख पडले. चेंडू गेलाय सीमापार चौकार. सर बाईज आहेत. आधीच धावांचा दुष्काळ आणि जर फील्ड नाही केली तर मग हे समोरच्या टीमला मोके पर चौका ही संधी भेटते आणि ती संधी मात्र पूर्ण झालेली चौका लागून बाईकच्या स्वरूपात का होईना. पुन्हा एकदा पंचांनी नो घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू नक्कीच नो डाऊट फ्री हिट. नो चेंडू एक धावांची भेट. पुढचा चेंडू फ्री हिट. हा चेंडू बॅटची कडा लागली होती, नीट कनेक्ट झाला नाहीये परंतु पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले तर सनी आणि मॅडी या 2 धावांनी धावसंख्या झाली आहे ती प्रेम रॉयल संघाची बिनबाद 26. मी मागाशी सुद्धा मॅच वेळी बोलवता अगदी शांतपणाने कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता सनी आपली कामगिरी चोख पार पडतोय आणि त्याला सुद्धा जीवदान सुद्धा मिळतंय. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतंय हा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सीमा पार षटकार.
आता मात्र डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत आहे. काही प्रमाणात हा सामना पूर्ण प्रेम रॉयल संघाकडे झुकलेला आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा पण सेफ कॅच म्हणता येईल. पुन्हा एकदा डॉट बॉल 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 32. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि ह्या 18 चेंडूमध्ये सॉरी दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र 32 या ठिकाणी. आता जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. मैदानात जरा 12व्या खेळाडूंनी त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय. प्रेम रॉयलचं 12वा प्लेअर किंवा अति तातडीचा असेल तर कोणीही पाणी घेऊन जाऊ शकता. नंतर 2 धावा, नंतर 6, नंतर 0. हा हो 1 डॉट नंतर 0 म्हटलं ना. ओके डबल डॉट गेलाय. समजदारीचे क्रिकेट या ठिकाणी सनी यांच्याकडून आणि जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंचांपैकी कुठल्याही पैकी दाद दिली नाही. 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यश आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रेम रॉयल संघाची धावसंख्या झाली आहे मात्र 3 बाद 33. आता 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काहीसं माफक असं आव्हान प्रेम रॉयल संघापुढे आहे. जर अजूनही हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर ओल्ड इज गोल्डच्या गोलंदाजांना एक कंजूशी गोलंदाजी करावी लागेल आणि अशा प्रकारची गोलंदाजी ओल्ड इज गोल्डचे हे गोलंदाज हे बॉलर्स करू शकतील का? परंतु त्यांच्या समोर उभा आहे मिस्टर सनी. 360 सनी राम तेरे कितने नाम, परंतु सदैव क्रिकेटवर प्रेम करणारा हा सनी. संघ कोणताही असो, ज्या संघातून तो खेळणार तिथं मन लावून आपलं क्रिकेट हे खेळत असतो. पुन्हा एकदा शिवम. कोण आहे? सौरभ. नेक्स्ट बॉलर सौरभ.
प्रेम रॉयलचं पेंडल सोडून मागच्या बाजूला या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. फुल कॉन्फिडन्स आहे की हा सामना आम्ही जिंकणार आहोत म्हणून. आणि हा मला असं वाटतं सनीलच्या बॅटमधून निघालेला आणखी एक षटकार. डीजे एकोणचाळीस जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना मात्र एकतर्फी होतोय. या सामन्यामध्ये थोडंसं वरचढ दिसत आहे ते प्रेम रॉयल्स आणि बॅकफुटला गेलाय तो ओल्ड इज गोल्ड संघ. पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून आता मात्र हा पहिला धक्का सळीच्या स्वरूपामध्ये प्रेम रॉयल्स संघाला. डीजे तिसऱ्या क्रमांकावरती इजेपीएलचे 2026चा अध्यक्ष की ज्याने मगाशी सुद्धा तिसऱ्या क्रमांक येऊन हा मात्र स्क्वेअर मारा पंचांनी त्यांना दंडित केलेला आहे. 1 धावाची अवंत धावेची भेट दिलेली आहे ती प्रेम रॉयल्स संघाला. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. आणि हा जसा आवाज दिला 6 मार शेलेच्या बॅट मधून आला 6 मॅच विनर 6. अशा प्रकारे प्रेम रॉयल संघ विजयी झाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नेक्स्ट मॅच केसीसी उमरोली